ज्यावेळेस पण तुम्ही लोखंड या पाईपला ब्रेझिंग करतात, ठीक आहे, एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं का, ह्याला ब्रेझिंग करताना ह्याला घासून चांगलं घ्यायचं, पहिले कांसाने चांगलं घासून घ्यायचं. कारण की ज्यावेळेस कंडेन्सर असतो ना, कंडेन्सर एक तर ब्लॅक कलर दिलेला असते, बरोबर का, किंवा गन चाललेला असते, किंवा घाण बसलेली असते थोडीफार, बरोबर का. तर ह्याला काय करायचं, कांसानं चांगलं घासून घ्यायचं, ठीक आहे. कांसन तुम्ही जेवढं चांगलं घासाल ना तेवढं ब्रेझिंग काय होणार, चांगली होणार आणि लिकेजचे चान्सेस कमी होणार. ह्याला घासून घेतल्यानंतर हा पाईप आपल्याला कशामध्ये हे करायचा आहे, जो कॉपरचा पाईप आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये घालायचा आहे, बरोबर. जर जात नसेल तर काय करावं लागेल याला, हा थोडं मोठं करून घ्यायचं याला, नोज प्लायने काय करायचं, जरा मोठं करायचं आहे. हा बसलं का आता, ठीक आहे. आता कधी हे एमएसच्या म्हणजे या लोखंडाच्या पाईपला ब्रेझिंग करताना आपल्याला काय वापरायचं, फ्लक्स वापरायचं आहे. तुम्ही जर फ्लक्स नाही वापरला ना तर ब्रेझिंग नाही होणार बरं का. आणि फ्लक्स कसं वापरायचं बघा, फ्लक्स वापरताना ह्याला गरम तर करणार आपण पाईपला, बरोबर का. आणि दुसरी गोष्ट काय आपण करणार, रॉड पण वाकडा करून घेणार. आता बघा, ह्या पाईपला गरम केल्यानंतर हे रॉडचं तो टोक आहे ना, टोक थोडं गरम करून घ्यायचं, ठीक आहे. हे टोक गरम केल्यानंतर हे टोक कशामध्ये लावायचं आपल्याला, पावडर मध्ये लावायचे. पावडर चिटकली का याला, आणि हे पावडर आपल्याला कुठं लावायचे, जो लोखंडाचा पाईप आहे त्या लोखंडाच्या पाईपला लावायचं आहे आपल्याला, सगळ्या साईडने लावायचं बरं का. जेवढं फ्लक्स तुम्ही चांगलं लावचाल तेवढं ब्रेझिंग चांगली होणार. त्याला खालून वरून व्यवस्थित चांगली पावडर लावून घ्या. तुला दिसतंय का पावडर लागली का, सगळं आता सगळं पाणी पाणी झाल्यासारखं झालंय बघा. हा त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पाईपला चांगलं गरम करायचंय, ठीक आहे. पाईपला चांगलं गरम केल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, रॉड फिरवायचंय. हे बघा झाली ब्रेझिंग. जेवढं तुम्ही पाईप गरम करताल तेवढं फास्ट काय होणार, ब्रेझिंग होणार, ठीक आहे. ह्या रॉडला तर अजिबात गरम नाही करायचं, ठीक आहे. हे रॉडचं कसं काम आहे, ज्यावेळेस जिथं तुम्ही गरम आहे तिथं तुम्ही टच केलं की हे वितळणार, ठीक आहे. समजलं ना, करू शकताल ना सगळं.